नमस्कार. किचन 705 मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज मी चण्या डाळीची करंजी करणार आहे. चण्याची डाळ 1 पाव मैदा, 1 पाव पिठी साखर आहे, तूप, जायफळ पूड, विलायची पूड आणि थोडं खोबरा किस, बारीक किस आहे खोबऱ्याचा, चारोळी आणि थोडं मीठ. ही डाळ 5-6 तास आधी भिजत घातली, स्वच्छ धुवून घेतली आधी आणि भिजत घातली. बघा छान भिजली आहे. याचं आता पाणी काढून घेते. डाळीचं मिक्सीमध्ये बारीक करून घेते. पाणी चांगलं निथळू द्यायचं. पाणी लागत असलं तर थोडं घालायचं, नाही घातलं तरी चालते. थोडी थोडी 2 वेळा वाटून घेते. हे बघा, थोडीशी किंचित जाडसर असली तरी चालते. अगदी थोडं पाणी घालते. दुसरी पण आता वाटून घेते. बघा, तोपर्यंत मैदा भिजवून घेते. आधी मीठ घालते, तुपाचं थोडं मोहन देते, मिक्स करून घेते. 2, 3, 4 चमचे थोडं थोडं घालते तूप. आणखी पाहिजे थोडं. एकूण 6 चमचे तूप घातले आहे, मोहनला मी. तुम्ही तेलही घालू शकता तुपाच्या ऐवजी. बघा झालं, मोठी येते. पाणी घालून थोडं थोडं भिजवून घेते. चपातीचं कणिक मळतो ना त्याप्रमाणे भिजवून घ्यायचं. थोडं टाईट ठेवायचं त्यापेक्षा. आता 10-15 मिनिटाकरता झाकून ठेवते. तोपर्यंत डाळ भाजून घेते. डाळ भाजायला थोडा वेळ लागते. कमी गॅसमध्ये भाजायची, सिम गॅसमध्ये. माझं चॅनल प्रथमच बघत असाल, चॅनलला सबस्क्राईब, बाजूला बेल आयकॉनला क्लिक करा. त्यामुळे काय होईल, माझी नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. छान असं परतून घ्यायचं कमी गॅसमध्ये. गॅस नाही वाढवायचा. 20-25 मिनिट लागू शकते याला कमी गॅसमध्ये. बघा, आत थोडं तूप लागते. ह्या करंजीला तुपाचं प्रमाण थोडं जास्त पाहिजे. हे बघा झालं आता भाजून. चांगलं असं मोकळं येऊन जाते. भाजून झाल्याचं सुगंधही खूप छान सुटतो. हा बघ, कणिक बघते आता. थंड होईपर्यंत थोडा एकदा तेलाचा हात घेऊन मळून घेते.
नरम सॉफ्ट सॉफ्ट झाली. आता याच्यामध्ये पिठी साखर घालते चणा डाळीमध्ये. थोडं थंड होऊ द्यायचं आधी. खूप गरम गरम याच्यात नाही घालायची साखर. आता कोमट आहे थोडं. मिक्स करून घेते. वेलायची पावडर घालते बघा. जायफळ पूड, चारोळी, सुकं खोबऱ्याचा किस आहे. पूर्ण मिक्स करून घेते. हे बघा झालं आता. छान होते सारंग बघा किती छान झालं. याचे तुम्ही लाडू पण बनवू शकता. खूप छान लागते. छोटे छोटे गोळे करून पाती गाठून घेते. असं वग नाही राहायला पाहिजे. थोडंसं प्रेस करायचं हलक्या हाताने. जास्त असं दाबायचं नाही. बघा साईडनं पाणी लावून घ्यायचं थोडं थोडं. झाकून घ्यायचं. आता साईडनं आणखी थोडं दाबून घ्यायचं. एक्स्ट्रा कणिक आहे ती काढून घ्यायची. हे बघा लवकर निघते. हे बघा किती छान दिसते. अशा प्रकारे मी सगळे करून घेते. पाणी लावून घ्यायचं साईडनं. म्हणजे जॉईंट निघत नाही. जॉईंट निघालं तर काय होते ते सगळं तेल खराब होते. मग प्रेस करून घ्यायचं. बघा आता जोडून ठेवल्या. तळून काढते. तेल ठेवलंय आधी गरम करायला. आधी सुरुवातीला थोडं 2च टाकते. पलटवून घेते थोडं. गॅस खूप मोठा नाही ठेवायचा. मीडियम गॅसमध्येच काढायचं. थोडा रंग चेंज होऊ द्यायचा. हे बघा थोडा खरपूसच काढायचा. चांगली खुसखुशीत होती करंजी. बघा किती छान दिसते. अशा प्रकारे सगळ्या काढून घेते. बघा किती छान दिसते. बघा करंजी, चण्याच्या डाळीची करंजी
याला थोडं वेळ लागते भाजायला, 25 ते 30 मिनिट लागू शकते कमी गॅसमध्ये भाजायची. सगळं समप्रमाणात घेतलं. 1 पाव साखर तोडून दाखवते तुम्हाला. बघा खुसखुशीत करंजी झाली आहे. अशा पद्धतीने करून बघा, खाऊन बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद. भेटू पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत नमस्कार.